श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात लेकीने आईची ओटी का भरावी? आईने लेकीची जोडवी का बदलायची असते? याबद्दल संपूर्ण माहिती यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमची कोणतीही माहिती चुकणार नाही. हिंदू धर्मात अधिक महिन्याला खूप पवित्र आणि पुण्यदानी महिना मानले जाते. या महिन्यात केलेले दान, जप, पूजा आणि सेवा यांना विशेष महत्त्व असते. अधिक महिना हा साधारण 3 वर्षांनी एकदा येतो आणि भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. महाराष्ट्रात या महिन्यात अनेक पारंपरिक रूढी आणि संस्कार पाळले जातात. त्यामुळे लेकीने आईची ओटी भरणे आणि आईने लेकीची जोडवी बदलणे ही एक सुंदर आणि भावनिक परंपरा आहे. ही परंपरा फक्त धार्मिक नसून आई मुलीच्या नात्यातील प्रेम, आशीर्वाद, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करणारी आहे. आजच्या काळात अनेकांना या प्रथेमागील खरा अर्थ माहीत नसतो, म्हणजे या परंपरेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम अधिक महिना म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत फरक पडतो. तो समतोल राखण्यासाठी साधारण 32 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक महिना किंवा पुरुषोत्तम महिना म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना अर्पण केलेला असून या काळात दान, धर्म, जप, तप, व्रत, पूजा, भागवत पारायण, अन्नदान यांना विशेष महत्त्व दिले जाते. अधिक महिन्यात नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी काही खास परंपरा पाळल्या जातात. त्यात आई आणि लेकीशी संबंधित ओटी भरण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लेकीने आईची ओटी का भरावी? तर आई ही मुलीची पहिली गुरु असते. जन्मापासून प्रत्येक संकटात आई मुलीच्या पाठीशी उभी असते. लग्नानंतर मुलगी सासरी गेल्यावरही आईचे प्रेम आणि आशीर्वाद कायम तिच्यासोबत असतात. त्यामुळे अधिक महिन्यात लेकीने आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करावी असे मानले जाते. लेकीने आईची ओटी का भरावी याला धार्मिक महत्त्व असते. अधिक महिन्यात स्त्रीला देवीचे रूप मानले जाते. विवाहित स्त्रीची ओटी भरल्याने सौभाग्य वाढते, घरात सुख समृद्धी येते, आईचे आशीर्वाद मिळतात, पिढ्यानपिढ्यांचे प्रेम टिकून राहते असे मानले जाते. आईची ओटी भरणे म्हणजे फक्त वस्तू देणे नाही, तर तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस हे प्रेमाने सांगणे होय. ओटीमध्ये काय भरतात? परदेशानुसार थोडे बदल असले तरी साधारणपणे ओटीमध्ये खालील वस्तू ठेवतात: हळद, कुंकू, अक्षदा, नारळ, फळे, खारीक, बदाम, साडी किंवा ड्रेस मटेरियल, फुले, दक्षिणा, मिठाई, काही ठिकाणी हिरव्या बांगड्या किंवा फुलांचा गजरा किंवा चांदीच्या वस्तू देखील देतात. आईची ओटी कशी भरावी? तर शुभ दिवस निवडावा. अधिक महिन्यातील कोणताही शुभ दिवस निवडावा. विशेषतः गुरुवार, शुक्रवार, एकादशी हे दिवस शुभ मानले जातात. आईला पाटावर बसवावे. आईला आदराने पाटावर किंवा आसनावर बसवावे. औक्षण करावे. हळदी कुंकू लावून औक्षण करावे. ओटी भरावी. साडीच्या पदरात किंवा ओटीत हळद, कुंकू, नारळ, फळे आणि दक्षिणा ठेवावी. नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. आईच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत. ही कृती करताना मनात प्रेम, आदर आणि कृतज्ञता असणे सर्वात महत्त्वाचे आहे. आईने लेकीची जोडवी का बदलावी? तर सौभाग्याचे प्रतीक म्हणून जोडवीला खूप महत्त्व आहे. लग्नानंतर स्त्री पायात जोडवी घालते. अधिक महिन्यात आईने लेकीची जोडवी बदलावी, म्हणजे तिच्या संसारासाठी शुभ जोडवीचे धार्मिक महत्त्व असते. जोडवी ही सौभाग्याचे प्रतीक, वैवाहिक जीवनातील स्थैर्य, पती-पत्नीतील प्रेम, स्त्रीच्या मंगलतेचे चिन्ह मानली जाते. आई जेव्हा लेकीची जोडवी बदलते तेव्हा ती आपल्या मुलीसाठी सुखी संसार, चांगले आरोग्य, दीर्घ सौभाग्य, आनंदी वैवाहिक जीवन यासाठी प्रार्थना करते. जोडवी बदलण्यामागील भावनिक अर्थ: आईसाठी मुलगी कितीही मोठी झाली तरी ती कायम लहानच असते. लग्नानंतर मुलगी दुसऱ्या घरात गेली तरी तिच्या सुखदुःखाची काळजी आईला असते.
जोडवी बदलताना आई मनोमन म्हणते, माझ्या लेकीचा संसार सुखाचा राहो. ही परंपरा नसून प्रेम, माया आणि आशीर्वादाचा सुंदर क्षण असतो. जोडवी कशी बदलावी? तर शुभ दिवस निवडावा. अधिक महिन्यातील शुभ दिवस. लेकीचे औक्षण करावे. हळद कुंकू लावून औक्षण करावे. चांदीची नवीन जोडवी प्रेमाने घालावी. मुलीला गोड पदार्थ खाऊ घालावा. सुखी रहा, आनंदी रहा असे आशीर्वाद द्यावे. या परंपरेमागील वैज्ञानिक दृष्टिकोन. भारतीय संस्कृतीत प्रत्येक परंपरेमागे काही ना काही वैज्ञानिक कारण असते. जोडवे आणि आरोग्य हे महत्त्वाचे आहे. चांदीची जोडवी पायाच्या बोटात घातल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते, मानसिक शांतता मिळते, स्त्रियांच्या आरोग्यास फायदा होतो असे आयुर्वेदात मानले जाते. अधिक महिन्यात दानाचे महत्त्व. या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा, गरिबांना मदत यांना खूप महत्त्व आहे. आईची ओटी भरताना किंवा जोडवी बदलताना दान केल्याचे पुण्य वाढते असे मानले जाते. आधुनिक काळात या परंपरेचे महत्त्व अधिक असते. आजच्या धावपळीच्या जीवनात नात्यामध्ये दुरावा वाढताना दिसतो. अशा वेळी या परंपरा कुटुंब एकत्र आणतात, प्रेम वाढवतात, संस्कार जपतात. आई मुलीचे नाते अधिक घट्ट करतात. म्हणून या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे खूप आवश्यक आहे. निष्कर्ष असा आहे की अधिक महिन्यात लेकीने आईची ओटी भरणे आणि आईने लेकीची जोडवी बदलणे ही केवळ धार्मिक प्रथा नाही. ही आई मुलीच्या प्रेमाचे, आदराची आणि आशीर्वादाची सुंदर परंपरा आहे. या परंपरेमुळे नात्यात प्रेम वाढते, संस्कार टिकून राहतात, सौभाग्य आणि सकारात्मक मिळते, कुटुंबातील भावनिक नाते मजबूत होते. अधिक महिना आपल्याला भक्तीबरोबरच नाती जपण्याचाही संदेश देतो. म्हणून या पवित्र महिन्यात आईने मुलीने प्रेमाने ही परंपरा पाळावी आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.